हरिओम. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनातून आणि परमपूज्य सद्गुरू श्री द देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या कृपेने, परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या आशीर्वादाने गेल्या 11 वर्षापासून चालणारा हा चातुर्मास ब्रह्मपुरी येथे सुरू आहे. 2015 पासून एका मंदिरातून चालणारा चातुर्मास ईशकृपेने आज 6 राज्यात आणि 600 मंदिरात सत्संग मंडळात 11व्या वर्षात सुद्धा आनंदाने आणि उत्साहाने साजरा होतो. ज्ञानेश्वरी, दासबोध, ग्रामगीता, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत या संत वाङ्मयांचा अभ्यास चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी अंतर्गत केला जातो. त्यात विविध उपक्रम राबविले जातात. यातीलच हा कोविड काळापासूनचा उपक्रम. प्रसिद्ध वक्त्यांकडून ऑनलाईन प्रवचने मागवून चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केली जातात. त्याचा लाभ सर्व मंदिरातील साधक परिवार घेतात. आज आपण याच उपक्रमातील प्रवचनाचा आनंद व संत उपदेश ऐकण्यास एकत्रित आलो आहोत. आजच्या आपल्या प्रवचनकार सौ प्रज्ञा अगस्ती. परमपूज्य डॉक्टर श्री द देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या या अनुग्रहित शिष्या. प्रज्ञाताईंनी त्यांचे MA सोशॉलॉजी आणि डिप्लोमा इन जर्नलिझम याचे शिक्षण पुणे युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले. तसेच गेली 25 वर्षे त्या चिदविलासिनी नृत्य संस्थेतर्फे शास्त्रीय नृत्य भरतनाट्यमचे अध्ययन व अध्यापन करत आहेत. 2019-20 आणि 2021 या काळात त्यांना मिनिस्ट्री ऑफ कल्चर इंडिया तर्फे ऑल इंडिया लेव्हल रिसर्च फेलोशिप मिळाली. त्या अंतर्गत अद्वैत वेदांत शास्त्रातील काही तत्वे आणि शास्त्रीय नृत्य हा शोध निबंध त्यांनी पूर्ण केला. याकरता पंचदशी, नारद भक्तिसूत्र या ग्रंथांचा त्यांनी आधार घेतला. हे दोन्ही ग्रंथ त्यांच्या सद्गुरूंचे भाष्य, टीकापर विवेचन असणारे आहेत. त्याचबरोबर शब्दमानसी या यूट्यूब चॅनलतर्फे आरती भावदर्शन हा आरत्यांचा भावार्थ उलगडून दाखवणाऱ्या मालिकेचे लेखन, तसेच स्वानंदवारी या मालिकेतून संतविहित विचार त्यांच्या अभंगातून उलगडून दाखवणारे लेखनही त्यांनी केले. सद्गमय अ जर्नी टुवर्ड्स ट्रुथ हा ब्लॉग त्यांनी सुरू केला आहे, ज्यामध्ये मागील 1 वर्ष परमार्थातील शास्त्रीय संकल्पना आणि प्रक्रिया स्पष्ट करून सांगितल्या आहेत. नामसाधन शिबिराचे आयोजन करून त्यामधून नाम महात्म्य अधोरेखित केले. तसेच मागील वर्षी सज्जनगडावर जीवनाचे सार्थक हा विषय घेऊन वर्गाचे आयोजनही केले. अमेरिका स्थित साधकांसाठी हरिपाठ व आत्माराम या ग्रंथांचे ऑनलाईन वर्ग त्या घेत आहेत. त्याचप्रमाणे मनाचे श्लोक, दासबोध, श्रीमद भगवद्गीता याचेही त्या वर्ग घेतात. अवलोकन मासिक नाशिक, सज्जनगड पत्रिका, भक्तियोग शिवगड मुरगुड येथे पारमार्थिक विषयावर त्या लेखनही करतात. ह्याचप्रमाणे त्यांनी अमेरिकेतील बॉस्टन आणि डलास या शहरांमध्ये मनाचे श्लोक आणि आरती भावदर्शन यांची काही प्रवचने घेतली. आजच्या प्रवचनासाठी प्रज्ञाताईंनी तुकाराम गाथेतील 760वी ज्ञानपर ओवी आणि 1026वी नामपर ओवी निवडली आहे. आज स्मिताताई डोरले ह्या भजन सेवा देणार आहेत. सद्गुरुनाथ महाराज की जय. चंदनाचे हात पायही चंदना, चंदनाचे हात पायही चंदना, परीसा नाही हीन कोणी अंग, परीसा नाही हीन कोणी अंग, चंदनाचे हात पायही चंदन,
दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर सर्वांगी साखर, अवघे गोड चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण पाहता अवगुण, मिळेची ना चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परीसा नाही हीन कोणी अंग, परीसा नाही हीन कोणी अंग, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात चंदनाचे हात पायही चंदन. सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. माझे सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांना मी साष्टांग नमस्कार करते. मंदाताईंना साष्टांग नमस्कार करते. सविताताईला साष्टांग नमस्कार करते. सविताताईचे सहकारी हे जे उपक्रमात तिला सगळी मदत करत आहेत त्यांना सर्वांना अभिवादन करते. आणि या उपक्रमातला दुसरा जो अभंग मला त्यांनी सविताताईंनी दिलेला आहे तो आहे ज्ञानपर अभंग असा आहे. तुकाराम गाथेतला 760वा तुकाराम गाथा ज्यांच्याकडून हा अभंगाचं चिंतन करायचा जो प्रयत्न केला आहे ते आमचे परात्पर गुरु खंडारकर महाराज यांना सुद्धा मी साष्टांग नमस्कार करते आणि अभंग सुरू करते. अभंग जो आहे तो तुकाराम महाराजांनी इतका स्वतःचा अनुभव असा सांगितला आहे त्यामुळे खरोखर संतांचा अनुभव आणि त्यावरचं चिंतन ही गोष्ट खूपच कठीण आहे. पण ज्या पद्धतीने की पुन्हा असंच आहे की हा अनुभव माझा अनुभव व्हावा आणि खरोखरच जसं त्यांची तळमळ आहे आणि ते आपली तळमळ समजून घेतात तर अशी आपण तळमळ ठेवावी की त्यांनी जसा अनुभव दिलेला आहे तो मला यावा. एवढ्याकरता फक्त या पद्धतीने आज आपण या अभंगाचं चिंतन करायचं आहे. अभंग आधी म्हणते सगळा. याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतूक वाटे झालिया वेचाचे नाव मंगळाचे तेणे गुणे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी. खूप सुंदर. मी आत्ता जसं म्हटलं तशा पद्धतीने हा जीवनमुक्त हे सगळे संत जे आहेत ना ते जीवनमुक्त आहेत. जीवनमुक्त आहेत म्हणजे काय हो हे आधी कळायला तर पाहिजे आपल्याला. कारण
जीवनमुक्तीनंतरचा हा अनुभव सांगितलेला आहे. तर मग नुसती मुक्ती आहे का? तर ती नुसती मुक्ती नाही आहे. जीवनमुक्ती म्हणजे काय? तर याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, म्हणजे याच नरदेहात ज्यांना हा अनुभव आलेला आहे, स्वरूपाशी ऐक्य पावलेले आहेत त्याला, आणि जीवन चाललेलं आहे ज्यांचं अखंड सुरू आहे, त्या पद्धतीने जे जगतात. म्हणजेच आपण अजून एक पद्धत सांगूया, अखंड शांती, अखंड तृप्ती, अखंड समाधान, अखंड निर्भयता. या सगळ्या गोष्टी अखंड, खंड नाही बरं का, अखंड कायमस्वरूपी. हा जो भाग ज्यांच्या अंतरंगात आहे, म्हणजेच ब्रह्मानुभवाचा, स्वतःच्या स्वरूपाचा, अरूप असं जे स्वरूप आहे, अज अजर अमर सच्चिदानंद घन असं जे माझं स्वरूप आहे, आपलं स्वरूप आहे, या स्वरूपाशी ऐक्य पावलेले आणि रोजच्या प्रपंचात जे आपलं कर्तव्य आहे ते अत्यंत प्रेमाने करणारे आणि समाजातल्या सर्व जीवांविषयी तळमळ, कारण जे मला मिळावं तसंच्या तसं ते तुला मिळावं अशा पद्धतीने सद्गुरू आणि संत विचार करत असतात. याला आपण जीवनमुक्ती म्हणायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मुक्ती मरणानंतर कोणी पाहिली हाही एक प्रश्न येतो. मग हा जो अभंग आहे, संत तुकाराम महाराज ज्यावेळी आपल्याला तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात. का बरं? त्याच्यात काय अहंकार आहे का की मी माझा अनुभव सांगतो बघ? मग असं असणं शक्यच नाही. मग त्यांनी आपल्या पुढे हे मनोगत का मांडावं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना माहिती आहे की तू सुद्धा तेच आहेस. म्हणजे आपल्याला ते म्हणताय, या पद्धतीने आपण विचार करायचा आहे की अरे जो मला अनुभव आलाय ना तो तुला पण निश्चित येणार आहे, कारण मुळात तू स्वरूपाने तू मी एकच होत, तोच आहेस तू पण मग तो अनुभव येण्याकरता मला काय अनुभव आला तो तर मला तुझ्याशी शेअर केला पाहिजे. आपण म्हणतो की नाही, रोजच्या जीवनात जेव्हा आपण हळूहळू मोठे होतो, लहानापासून बाल्य, तारुण्य आणि पुढे पुढे मोठे होतो, तेव्हा आपण काय म्हणतो? आई बाबा काय म्हणतात? तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे आम्ही बघितले. मग आपण काय म्हणतो? हो बरोबर आहे. मग आई बाबांना जे अनुभव आले त्याप्रमाणे त्याचा विचार करून आपल्याला जगायला पाहिजे, ते आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच काय म्हणतो, मोठ्यांचे अनुभव व्यवस्थित लक्षात ठेवून त्याचा आधार घेऊन आपण पावलं टाकायला पाहिजे रोजच्या जीवनात, प्रपंचात. मग इथे सुद्धा हाच भाग सांगितलेला आहे. किती सुंदर पद्धतीने. नाहीतर आपल्याला आपण तुकोबांचा अनुभव स्पष्ट करायला गेलो तर तो जमणार आहे का हो? शक्यच नाही आहे आत्ता. पण तुकोबा आपल्याशी बोलताय आणि तो अनुभव तुला येणार आहे, या भूमिकेतून हा अभंग जर समजून घ्यायचा झाला तर निश्चित आपल्याला खात्री होते की आत्ता जी तुकोबा म्हणताय तसा नक्की आपल्याला अनुभव येणार आहे, कारण स्वरूपाने आपण एकच आहोत. आता इथे एक उदाहरण देते, आमच्या डॉक्टर काका देतात, तेच त्यांच्याच प्रवचनातलं एक सुंदर उदाहरण देते. दरवेळी असं असतं की संत जे आहेत भगवंताशी, विठ्ठलाशी संवाद साधताना ते काय म्हणतात याच्याशीच आत्ता आपण बोललेल्या विचाराशीच निगडीत आहे. तर संत म्हणजे इथे आपण काय करतो प्रपंचात सतत ह्या शब्द स्पर्श 10 जे विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा, या 10 विषयात आपण फिरत राहतो, खेळत राहतो. आणि आपण काय होतं, त्या विषयांशी आसक्त म्हणजे त्याच्याशी जोडले गेल्यामुळे ते खेळून खेळून जीवनामध्ये हरतो. आणि संत मात्र न खेळता जिंकतात. म्हणजे काय हो, विठ्ठलाशी संवाद चालू आहे की अरे ते काय म्हणतात, तू माझ्यातलं नेऊन नेऊन काय नेशील, हे शरीर ने, ते तूच दिलेलं आहे, नेणारा तूच आहे, ने, पण तू मला नेऊ शकत नाहीस, कारण तू आणि मी एकच आहोत. बघा बरं संतांचं उत्तर काय आहे आणि आपलं भय काय असतं, हे गेलं म्हणजे मी जाणार,
आणि संत काय म्हणतात, तू नेऊन काय नेशील, हे ना, अरे हे पांचभौतिकच आहे, हा देह जो आहे हा पांचभौतिक आहे, अष्टधा प्रकृतीचा आहे, सगळा जाणार आहे, ने, पण तू मला नेऊ शकत नाही. इथे जे मला नेऊ शकत नाही हे जे संतांचा भाग आहे ना, कारण तू आणि मी एक आहोत, तत्वरूपाने तू आणि मी एक आहोत याचा अनुभव घेतल्यामुळे संत हा संवाद न खेळता जिंकतात. आता असं जेव्हा न खेळता जिंकायचं असेल किंवा त्या न खेळता जिंकण्यातून आलेला अनुभव म्हणजे हा जीवनाचं सार्थक सांगणारा असा हा तुकोबारायांचा अभंग आहे. याच्या सुरुवातीला काय म्हणतायत तुकोबाराय, याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता आपल्या रोजच्या जीवनात प्रपंचाच्या आपण सगळे प्रापंचिक आहोत. हरिपाठामध्ये आपल्याला ज्ञानोबा काय सांगतात, असोनी संसारी, म्हणजे आधीच आपली भूमिका स्पष्ट करतात की नाही, तसं आपण आपली भूमिका स्पष्ट ठेवावी. आपण आपल्याला आत्ता कुठेही संन्यासी म्हणून जायचं नाहीये, व्हायचं नाहीये, हिमालयात पळून जायचं नाहीये. आपणच मागितलेला संसार म्हणजे प्रपंच ईश्वराने आपल्याला दिलाय, आपल्याच जन्म घ्यावा लागे वासने संगे. मग आपल्याला ज्या इच्छा होत्या त्या ईश्वराने तशी चौकट करून दिलेली आहे. मग आता या चौकटीतच राहून मला काय साधायचंय, माझ्या जीवनाचं सार्थक. आपण आता बरेचदा आपल्याकडे आपली संस्कृती इतकी सुंदर आहे की आपल्याकडे वयाचे टप्पे जसे जसे येतात, 60 असतील, 80, 75 असतो मध्ये, मग 80 असतो, असे टप्प्याटप्प्याला अतिशय सुंदर असे प्रतिकात्मक कार्यक्रम होतात. पण नेमकं आता गंमत काय होते बरं का, की त्यामध्ये कोणत्या गोष्टीत आपण अडकलेलो असतो. चला आता माझी काय आली, 60 आली, मग मनात काय असतं, अरे बापरे आता काय माहिती देव कसा ठेवतोय, हे पहिलं. त्यानंतर काय होतं, आता आली बाई माझी 60 आली, काय लक्षात आहे की नाही कोणाला, कुणास ठाऊक माझा वाढदिवस, काय करणार आहेत किंवा नाही, सगळे विचार येऊन जातात प्रत्येकाच्या मनात. आणि मग काहीतरी छानसा कार्यक्रम झाला, 75ला म्हणा, 80ला झाला, आणि मग त्याच्यामध्ये काय काय चालतं, अरे वा यांनी किती छान, बघा मला नावं नाही ठेवायची व्यावहारिक सत्तेत, उत्तम काम केलेलं उत्तमच असतं, पण जीवनाचं सार्थक त्यामध्ये सामावलंय का नाही हा विचार केला पाहिजे. हा अभंग जो आहे तो जीवनाचं सार्थक सांगणारा आहे. निश्चित माझ्या जीवनाचं सार्थक कोणत्या अनुभवात आहे, तर केवळ आणि केवळ आत्मज्ञान, याच्या विना सार्थक कशातही नाही. आता हे एवढ्या स्पष्टपणे का बरं आपल्याला सांगितलं, किंवा सद्गुरू आपल्याला काय सांगू पाहतात, संत काय सांगू पाहतात, का सांगतात की इतर गोष्टीत सार्थक नाही, असं का सांगतात, तर सगळ्या ज्या या इतर गोष्टी आहेत म्हणजे कुठल्या, रोजच्या आपल्या जीवनातला रोजच्या गोष्टी विचार करा. त्या बाबतीत आपला उद्योगधंदा म्हणा, सगळ्या गोष्टी, आपल्या वेगवेगळ्या स्तरावरच्या भूमिका, कुटुंबात जे आपण वेगवेगळ्या रोल करतो, आई करतो, मुलगी ते असतेच आहे, मुलगी, आई, सून, सासू, अजून जावा, काय जे असेल ते, पुरुषांनी पुरुषांचे बघावे, पुत्र काय, कन्या काय जे असेल ते, या सगळ्यांना आपण जर असं धरलं की एवढ्यामध्येच समाधान आहे, तर ते समाधान मिळतं का हा विचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनाचं सार्थक हे केवळ या प्रपंचात केलेल्या काय जे आपण कष्ट करतो म्हणा, बाकी काय काय उड्या मारतो म्हणा, त्या सगळ्यामध्ये सार्थक वाटायला लागतं. आणि संत सज्जनांना अजिबात ते मान्य नाही. ते का मान्य नाही हा विचार आपण करत होतो, कारण हे जे सगळं आहे ना, मुळात प्रपंच जो आहे तो रजोगुणी आहे. रजोगुणी आहे म्हणजे काय, हळणारा म्हणजे काय, कायम स्वरूपी तो सुखच देईल असं नाही. आता इथे सगळे जे बसलेले आहेत त्यांनी हा विचार करावा की कायमस्वरूपी आपल्याला सुखच मिळतं का. कुठलीही गोष्ट आपण करतो, कोणत्याही गोष्टीचा परिणाम
करताना आपण सांगूच शकत नाही. एकमेव परमार्थशास्त्र असं एकमेव शास्त्र आहे ज्याचा परिणाम आधीच सांगितला गेलेला. म्हणजे काय तर आपण साधन चतुष्टय म्हणजे काय सांगितलंय, विवेक, वैराग्य, मुमुक्षत्व, आपल्याला या ज्या 3-4 गोष्टी सांगितल्या त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित ते केलं, समाधी षटक, विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व, हे जर आपण पूर्ण अंतःकरण शुद्धीसाठी जर केलं तर का त्याचा परिणाम काय आहे, मी माझ्या स्वरूपाशी ऐक्य पावणार आहे, मला माझं स्वरूप कळणार आहे. हे परिणाम आधीच सांगितलाय. आता तुम्ही विचार करा, प्रपंचात आपण लगेच लावून घ्यायचं प्रपंचाला, कारण रोजचं जीवन आपण जगतोय. मग रोजचं जीवन जगताना मी माझ्या मुलीसाठी, मी माझ्या मुलासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं बघा तुम्ही बोलताच मनात पाणी केलं, हे सगळं आपलं चाललेलं आहे. पाणी झालं, काय केलं, म्हणजे त्याचे परिणाम जे आपल्याला अपेक्षित आहेत ते कायम होतात का? कायम होत नाहीत. कारण तो संसारच जो आहे तो असार आहे, म्हणजेच अशाश्वत आहे, म्हणजेच नाशवंत आहे. हे अशाश्वत, सार, नाशवंत यालाच शास्त्रीय भाषेत माईक म्हणतात. मग असं जर मायेच्या मागे लागून आपण जर म्हणत असू जीवनाचं सार्थक, मी बघाशी जो मुद्दा मांडला 60 असेल, 75 असेल, 80, त्या साजऱ्या करू नयेत का हो? अजिबात असं नाही. तो आनंदाचे क्षण नक्की उपभोगावे, पण ते आनंदाचे क्षण उपभोगताना मला माझ्या मनामध्ये किंवा अंतरंगामध्ये, आपण असं म्हणू, माझ्या अंतरंगात पक्की खात्री ही असायला हवी की जोवर मी माझ्या स्वरूपाशी ऐक्य पावत नाही तोवर माझ्या या नरदेहाचं सार्थक झालेलं नाही. इतकी खात्री. म्हणून मग ते क्षण जे येतात ना ते आपले प्रारब्धाने असतात. मग ते प्रारब्धाने आलेले क्षण आनंदाने भोगावेत, प्रॉब्लेम त्यामध्ये नाहीये. पण ते क्षण भोगताना मी जर त्यामध्ये रमलो, मी जर त्यामध्ये गुंतलो, तर मात्र काय सुरू होते, आसक्ती सुरू होते. आणि त्या आसक्तीतून विविध वासना म्हणजे इच्छा सुरू होतात. आणि विविध इच्छा या आपल्याला मिळालेल्या स्पॅनमध्ये कमी पूर्ण होतात का हो? आपल्याला काय, जे अगदी 100 आयुष्य धरू, पण त्या 100मध्ये माझ्या इच्छाच जर 1000 असल्या तर ईश्वर काय करणार? थांब रे बाबा, आता काय करणार तो? पुढच्या जन्म घ्यायला लावणार. मग त्या जन्मात काय करणार? तुला तुझ्या इच्छा पूर्ण होतात तसा देह मिळाला पाहिजे, तसं कुटुंब मिळालं पाहिजे, तशा व्यक्ती आल्या पाहिजेत, मग तशा घटना परिस्थिती निर्माण केली पाहिजे. हे सगळं काम कोण करतो? ईश्वर करतो. म्हणजे आपण ईश्वराला कामाला लावतो. अशातला हा भाग आहे. सगळ्यात महत्वाचं काय, याला हे शेपूट संपणारच नाही. मायेचं बोलायला लागलो तर आता आपण इथे काय बोलतोय तर आपल्याला असे सण समारंभ साजरे होताना ते क्षण जपून ठेवायचेच आहे नक्की. कारण ते ईश्वराने आपल्याला दिलेले. ईश्वरच सगळ्यांच्या हृदयात आहे. त्यामुळे करणारे सुद्धा आपल्याला त्यांच्यातल्या ईश्वराने, त्यांच्यातल्या सदहेतूने ते आपल्यापर्यंत आले, त्याला नमस्कार करावा. पण तसे जर क्षण आले नाहीत तर आपण काय होतो, लगेच साधी गोष्ट आहे अहो. हे तर मी कार्यक्रमांचं म्हटलं, आपल्या वाढदिवसाला कोणी फोन केला नाही तर काय म्हणतात, मी मात्र किती लक्षात ठेवून तिला एवढं करत होते किंवा त्याला एवढं करत होते, साधं विश करता येत नाही यांना. झालं की नाही, सुरुवात झाली की नाही दुःखाला, ओढवून घेण्याच्या. अरे ठीक आहे, नाही झालं, कुठलं काम नाही झालं, काय म्हणतो, प्रभाते मनी रामचिंतित जावा. खरं तर समर्थांनी काय दिली, काय सूचना दिली, संत आपल्याला सूचना देत असतात बरं का. तर ते काय खरी तर सूचना दिली आहे, प्रभाते मनी रामचिंतित जावा. पण आपण काय करतो, फ्रीजवर भरपूर कुठे बाहेरगावी किंवा पल्याड काय म्हणतो दुसऱ्या परदेशात, म्हणजे आपण परदेशात म्हणू, तिथे असतात काय, आपली कन्या असते, पुत्र असतात, मग त्यांच्या मुलांचे फोटो मग कुठे लावले जातात, आपल्या घरातल्या फ्रीजवर सगळे असतात.
मग प्रभाते म्हणी पुत्र चिंतित जावा. आता याने घडणार काय आहे? त्याचा वेळेवर फोन आला नाही, त्याला का कळत नाही का मी सांगितलं होतं त्याला मला असं होतंय, मग त्याला लक्षात नाही का? मग आता बघा तो विसरला. बघा बरं मालिका कशाची सुरू झाली? पूर्ण खाली खाली खाली. मनाने काय घेतलं? मनाने पुत्र किंवा कन्या किंवा आजूबाजूच्या व्यक्ती याच्यावर सुख अवलंबून राहायला लागलं. आपलं सुख हे जेव्हा व्यक्ती, घटना आणि परिस्थिती याच्यावर अवलंबून राहायला लागतं ना, तेव्हा आपण या प्रपंचाच्या काय म्हणूया आपण हा भोवरा त्याच्यामध्ये अडकलो. प्रपंचाचा भोवरा का म्हटलं? तो भ्रमाचा असतो. त्या भ्रमात आपण अडकलो हे स्वच्छ सिद्ध होतं. मग असं जर आपल्याला या भ्रमाच्या भोवऱ्यात अडकायचं नसेल तर आपल्याला जीवनाचं सार्थक नक्की कशात आहे हे आपल्याला समजूनच घेतलं पाहिजे. आणि तो अनुभव देताना इथे पहिल्यांदी तुकोबा म्हणतायत, याच साठी केला होता अट्टाहास. एवढं सगळं आत्ता मी का बोलले? आपले अट्टाहास आठवावेत एवढ्यासाठी एवढं सगळं बोलले. की आपला अट्टाहास कशा कशाचा असतो? 40ला साधारण केस पांढरे व्हायला लागतात, थोडेसे केस पांढरे व्हायला लागतात. काय होतं नंतर? कुठेतरी तो पांढरा केस दिसायला लागला की अगं बाई बाप रे, नाही मला लगेच जाऊन तो काळा करून आलं पाहिजे. 2 दिवसावर काय तुमची काय मीटिंग असेल किंवा घरातलं काही फंक्शन असेल, कसं दिसेल? नाही असं नाही, मला जसं मी म्हणजे आपण स्वतःला आपली इमेज समोर तयार केलेली आहे, त्यातनं मला बाहेर तारुण्य म्हणजे काय ते नाही जाऊ द्यायचं. गमती आहेत या सगळ्या. अट्टाहास कशाचे आहेत? हा देह कसा दिसेल, कसा दिसला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, देहाचं आपण पोषण करायचं नाही आहे का? उत्तम करायचं आहे. देहाला उद्या एक 40-50 नंतर काही गोष्टी सुरू होतात. आपल्याला सगळे काय आजार असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, सगळं होतं, सगळ्या गोष्टी होतात. मग डॉक्टरांकडे जायचं नाही का? हा अभ्यास करतोय आम्ही, आता काही गरज नाही. काय म्हणतात, मी देह नाही ना, मग जाऊ दे ना, कशाला असं बघायचं? असं मुळीच नाही बरं का. उत्तम नरदेह हे उत्तम साधन आहे. इथेच ते आलंय म्हणून सांगतेय, नरदेह हे एकमेव साधन आहे मोक्षासाठीचं, मुक्तीसाठीचं. आता उलटा भाग बोलू, मोक्ष म्हटला की धडकी भरते. स्वरूप, आपलं स्वरूप कळण्यासाठीचं एकमेव साधन नरदेह आहे. मग हा नरदेह मला साधन म्हणून वापरायचा आहे, तर ते साधन उत्तम असलं पाहिजे ना. मग ते उत्तमरित्या करायचंच आहे. म्हणजे त्याला वेळच्या वेळी सर्व्हिसिंग. साधी गोष्ट आहे, मला उद्या ऑफिसला जायचं किंवा कुठे जायचं, रोजचं माझं काम आहे, तिथे माझी स्कूटर आहे, ती मी तशीच मारत राहीन का? काहीतरी तर 1-1.5-2 महिन्यांनी सर्व्हिसिंग करते, पुसापुसी करते त्याची, मग त्याच्यात छान पेट्रोल भरते. मी ठरवलं नाही आता काही असं काही नाही करणार, तिला सर्व्हिसिंग करणारच नाही. त्रास होईल की नाही? असंच हे साधन आहे, ते कधीतरी त्रास देणार आहे. मग त्या साधनाला गोळ्या औषधं पुरवलीच पाहिजेत आणि ते उत्तम केलंच पाहिजे. कारण सार्थक कशात आहे? त्याच नरदेहातून आपल्याला समजणार आहे की मी नक्की कोण आहे. याच साठी केला होता अट्टाहास. अट्टाहास म्हणजे काय? मला जिद्द. आपण आता उलटा हे करूया की मला हे मिळवायचंच आहे. ही गोष्ट या जगात, हे जे देहादी जगत आहे ते सगळं जर नाशवंत असेल तर या नाशवंत असलेल्या जगातलं हे मला मिळवायचंच आहे असं म्हणून आपण बोललो तर आपण कशाच्या मागे लागलो? नाशवंताच्या मागे जातो. आणि मग नाशवंताच्या मागे जाण्याचा परिणाम पुन्हा माहिती नाही नरदेहच मिळेल की नाही, हा पण भाग आहे बरं का. फार महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये. पुन्हा तेच मिळेल असं नाही. म्हणजे भोगयोनी, विकासयोनी ही नरदेह आहे. मग आपल्याला माहिती आहे का की पुढे आपल्याला हेच मिळेल? भोगयोनी प्राप्तीच नाही आहे, त्याच्यामध्ये बुद्धी हा भागच नसल्यामुळे पुढे त्याचं विकास नाहीच आहे.
मग आत्ता काय म्हणतात, म्हणून हा अट्टाहास कशाचा, हा तो भाग सुंदर सुरू झाला. इथे तुकोबा याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. किती सुंदर शब्द वापरलाय, शेवटचा दिस गोड होणं म्हणजे आत्मज्ञानात होणं, हा त्यातला भाग आहे. गोड होणं म्हणजे काय हो, गोड म्हणजे चव सांगतायत का, ते चवीशीच फक्त रिलेटेड सांगतायत का, तर नाही. फक्त एकदा स्वरूपाची जर चव चाखली, आता चवीच्या दृष्टीने बोललो तर गोड व्हावा. जर तुला गोड आवडत असेल तर गोडच म्हण, पण हा जो गोड आहे ना, हा गोडवा हा शाश्वत आहे, एवढं लक्षात ठेवायचं. गोडाला बरोबर कडू नाहीये, नाही, कारण अट्टाहास कशाचा आहे, इथे माधुर्य म्हणतात ना, तसा हा भाग आहे. आपल्याला आपलंच स्वरूप ज्यावेळी समजतं ना, तेव्हा आपोआप आजूबाजूचं जे काही चालू आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे, ज्ञानोबा म्हणतात. रीता ठावा राघवे वीण नाही, समर्थ सांगतात. का बरं त्यांची दृष्टी अशी आहे, कारण याचसाठी केला होता अट्टाहास. अट्टाहास केवळ आणि केवळ स्वरूपाविषयीचा होता, म्हणून ते स्वरूप ज्या उपास्य दैवतातून प्राप्त होतं, यासाठी तो रीता ठावया राघवे वीण नाही. हरी भरला घनदाट हरी, गच्च भरलेला, त्यांना दिसतो, मला का दिसत नाही, कारण माझा अट्टाहास कशामध्ये असतो, माझ्या पुत्राला उद्या नोकरी, काय मुलाला नोकरी लागली की नाही, त्याचं उद्या असं कल्याण होईल की नाही, कल्याण होईल की नाही इथपर्यंतचा विचार ठीक आहे, पण हे झालंच पाहिजे म्हणून मी त्यासाठी धावत राहणं हे चुकीचं आहे. कारण प्रत्येक जण स्वतःचं प्रारब्ध घेऊन आलेलं असतं असं संतांनी सांगितलं आहे, आणि त्याच्या प्रारब्धाने प्रारब्धाची व्यवस्था ईश्वराने लावलेली असते. आणि त्यामध्ये जेव्हा आपण एंटर करतो, त्यामध्ये आपण लुडबुड करतो, हा शब्द जास्त महत्वाचा आहे, लुडबुड करतो, तेव्हा काय होतं, दुःख ओढवून घेतो. म्हणजे काय होतं, गंमत काय होते, मी जर मगाशी सांगितल्यासारखं एवढं मी केलं पण अपेक्षाभंग झाला, कशाला, करायचं आहे ते करून ठेव, त्याचं फल जर विचार केला लगेच तर ते ईश्वर शरणागत नव्हतं. ईश्वराने बुद्धी दिलेली आहे, ईश्वरालाच समर्पण केलं, त्याचं जे फल येईल आनंदाने स्वीकार, कारण फल हे प्रत्येकाला येणारच आहे, प्रत्येक कर्माला फल आहे, हे नक्की आहे. मग ते जर असेल तर मला येणारं फल हे ईश्वराकडूनच आलेलं आहे. मग असा जर मानून विचार हळूहळू जर वाढवला, त्या पद्धतीकडे नेला, तर आपला सुद्धा अट्टाहास हा केवळ त्याला जाणून घेणं, त्याची प्राप्ती करून घेणं हाच होतो. त्याच्यासाठी वेगळा विचार करावा लागत नाही, कारण मुळात स्वरूप आपलं तेच आहे. खूप महत्वाचा एक विचार त्यामध्ये अजून एक केला पाहिजे आपण, हा की आपल्याला सगळ्यांना कुठेतरी काहीतरी वेगळं बनायला जायचं नाहीये. कारण बरेचदा आपण रोजच्या प्रपंचात काय असतो, हा आपण मोठं होऊन असं बनूया, हा हे नाही जमलं तर हे करूया, हा आता काय मला याची आवड आहे, मग आपण काय एव्हरेस्ट चढूया, हा मग एव्हरेस्ट चढायला काय लागतं, असा बेस कॅम्प, मग त्याची तयारी करायला करूया 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 करूया. या करूयामध्ये आपल्याला रोजच्या विचारात असं होतं, काहीतरी केलं कीच काहीतरी घडतं, हा विचार आपला पक्का होऊन जातो, केल्यावरच घडतं. आणि गंमत अशी आहे की इथे आपल्याला आपलं स्वरूप जे आहे ते नित्यच आहे, नित्यच आहे. आपल्याला वेगळं काहीतरी प्राप्त करायची गरजच नाहीये. याला संतांनी अतिशय सुंदर शब्द वापरलाय, नित्य प्राप्ताची प्राप्ती असं म्हटलं. म्हणजे काय, अज्ञानाचं आपल्यावर जोवर आवरण आहे तोवर आपल्याला आपलं स्वरूप कळत नाहीये. ते आवरण बाजूला झालं की झालं, आपण जे आहोत तेच आहोत, जे उरतं तेच आपण आहोत. मग काहीतरी वेगळं करावं लागत नाही. हा महत्वाचा विचार पक्का जर झाला तरच आपल्याला जीवनाचं सार्थ या अनुभवात हे पटू शकतं. नाहीतर तोपर्यंत आपल्याला सारखं
काही जोडावे काय काही मांडावे लागत नाही, काही सांडावे लागत नाही. दासबोधात सांगितलंय सगळं काही जोडाजोडी केली तरच प्रपंच उभा राहतो. हे बरोबर आहे. पण त्याचप्रमाणे आपण आत्मज्ञानाच्या अनुभवाला ती जोड दिली तर ते बरोबर नाही. हा अट्टाहास. आता मग हा विचार फक्त करायचा आहे की इथे त्यांनी सांगितलं याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणजे काय, आत्तापर्यंत मी जी नाम संकीर्तनादी या उपासना करतो, विविध उपासना करतो, सुंदर पूजा करतो, आपल्या काय म्हणूया आपल्या देवाला या सगळ्यांना जाऊन येतो. दर वर्षाला जे आपली देवी असते त्या तिथे जाऊन येतो. काय जे सणवार असतात, गणपती येतो, नवरात्र येते, सगळं करतो, नाम संकीर्तन हे सगळं आपण करतो. मग इथे त्यांनी सांगितलं या साधनांचा वापर नक्की कशासाठी, चिकाटीने. इथे तुकोबा म्हणताय हा जो मी चिकाटीने प्रयत्न केला ही सर्व साधनं समाप्त व्हावी. किती पोटात गोळा येतो की नाही आपल्याला असं वाटतं शेवटपर्यंत साधन करणे म्हणजे बरोबर चाललंय. अजिबात नाही. साध्य होता साधनाचा ठाव नाही असं समर्थ म्हणतात. साध्य होता म्हणजे काय, शब्द आहेत हे, पण समजून घेणं आवश्यक आहे की साध्य होता म्हणजे मला ज्यावेळी माझ्या एकरूपतेत म्हणजे मी माझं स्वरूप जाणते तेव्हा त्याकरता मी केलेला जो प्रयत्न होता तो प्रयत्न उरतच नाही, कारण मी एकमेव अद्वितीय आहे. त्यामुळे ते प्रयत्न मला काही आठवतच नाही, ते राहतच नाही. साध्य होता साधनाचा ठाव नाही. अजून साधं आपण समजून घेऊ. रोजच्या पोळ्या आपण करत असू, पोळपाट लाटणं वापरतो, दिवसभर ते पोळपाट लाटणं घेऊन फिरत बसतो का हो? पोळ्या झाल्या की ते पुन्हा जागेवर ठेवून देतो की नाही? साध्य होता साधनाचं ठाव नाही, पुन्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी ते आहे. इतकं सहज आहे की इतक्या पद्धतीने यांनी इतकं छान सांगितलं. तुकोबा म्हणताय अशी ही साधनं समाप्त व्हावीत. कारण प्रत्येक गोष्टीला आमचे सद्गुरू सांगतात प्रत्येक गोष्टीला मूल्य आणि मर्यादा आहे. मूल्य आहे. मूल्य काय, आपलं नाम कधीही सोडू नाही. मूल्य आहे, कारण ते मला कुठे नेणार आहे, माझ्या स्वरूप प्राप्तीच्या पर्यंत नेणारं नाम आहे. मग ते सोडू नये. पण त्यालाच मी शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत नामच घेतलं तर आपल्याला अनुभव कसा आला म्हणायचं. मग अनुभव येण्याकरताच ते साधन आहे. हा म्हणजे नाम आणि नामी अभेद आहे. ब्रह्मरूप जो आहे त्याच्या मागचं तत्व ते मी आहे हे ज्या क्षणी समजतं त्या क्षणी साधन संपलेलं. आणि असं साधन संपण्यामध्ये सार्थक आहे, जीवनाचं सार्थक आहे. हा अट्टाहास असावा हा भाग सांगणं चाललेला आहे. आणि त्याचा शेवटचा दिस गोड व्हावा याचा अर्थ मला माझं स्वरूप प्राप्ती होते, म्हणजेच मुक्ती मिळते. आता मुक्ती मिळते म्हटल्यावर आपल्याला वाटतं म्हणजे संपलं का जगणं? अजिबात नाही. म्हणूनच जीवनमुक्त म्हटलं की याच नरदेहात जेव्हा मी माझ्या स्वरूपाची अनुभव घेतो आणि पुढे जर जीवन सुरू असेल तर त्यावेळी माझी दृष्टी ही अभेद असते. मला सगळ्यांमध्ये ईश्वर तत्व दिसतं. हे सगळं दिसतं म्हणजे या डोळ्यांनी असा भाग नाहीये, ज्ञान होतं, त्या गोष्टीचं ज्ञान होतं. आणि म्हणून अखंड शांती, अखंड तृप्ती, अखंड समाधान, अखंड निर्भयता आणि आनंद, अखंड आनंद या पाची गोष्टी कायम स्वरूपी अखंड म्हणून म्हटलंय अशी प्राप्ती होते. कोणत्या अट्टाहासाने? केवळ आणि केवळ मला ही जी साधनं वापरायची ती फक्त स्वरूप प्राप्तीसाठी. हा अट्टाहास आहे. याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा. किती सुंदर शब्द आहेत. संतांचे शब्द कोरून घ्यावेत आपण आपल्या अंतःकरणावर. कारण ज्या गोष्टीसाठी आपण विनाशी गोष्टींमधून काहीतरी शोधत असतो आणि बरोबर संत तिथे बोट ठेवतात की अरे जे विनाशी आहे
त्याच्यामधून तू कसली शांती शोधतोस, कसलं समाधान शोधतोस, कशी तृप्ती शोधतोस? नाही, जे विनाशी आहे त्यातून अखंडता नाहीच. म्हणून मग इथे त्यांनी सांगितलं, आता निश्चितीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. काय उत्तम पद्धतीने आपल्यापर्यंत आणून ठेवलंय बघा. तुकोबा म्हणतायत खुंटलिया धावा तृष्णेचिया. हा विसावा जर मिळायचा असेल ना, शांत म्हणजे अखंड शांत, अखंड शांती अनुभवायची असेल, बघा बरं आपल्या सगळ्यांची धावपळ सुखासाठी सुरू असते. आणि आत्ता इथे बसलेल्यांनी सगळ्यांनी विचार करा आणि अनुभव आठवा आपले, की आपण जे जे आजपर्यंत, ज्यांची जी वय असतील तिथे जे जे आजपर्यंत केलं त्यामध्ये मला अखंड सुख मिळालं नाही. कारण कित्येकदा आपण केलेले परिणामही आपण साधूच शकत नाही, असा आपल्याला अनुभव येत. मग अखंड शांती, अखंड अखंड बरं का, कुठे एखाद्याकडे गेलो आणि तिथे मला छान वाटलं, ते काही काळ असते, काही काळ. पण अखंडता जेव्हा जाणवायला लागते त्याला आपण विसावा, इथे हा जो शब्द आहे ना तो कशाने मिळाला, त्याचं पुढचं चरण लगेच त्यांनी सांगितलं, खुंटलिया धावा तृष्णेचिया. किती शब्द काय म्हणूया, अत्यंत कोणतेही संतांचे शब्द हे उगाच वापरलेले नसतात. जे ज्या अंतःकरणावर जर ते उमटले तर ते आपल्याला परिणामच होण्यासाठीचे असतात, त्याचा परिणाम साधलाच जातो, म्हणून याची साधना करावी. तर त्यांनी सांगितलं खुंटलिया. खुंटणे म्हणजे बघा बरं, थांबून जातं, पुन्हा कधी येत नाही, इतकं महत्वाचं आहे. तर खुंटलिया धावा तृष्णेची लिहिलंय. तृष्णा म्हणजे काय, सतत इच्छा, वासना, असा हा विचार आहे. खुंटलिया धावा तृष्णेची. अतृप्ती जी आहे, सतत सतत प्रत्येक गोष्टीतून हे हवं ते हवं, म्हणून तर ही सुखाची धावपळ सुरू आहे. आता ही धावपळच खरी, आपण जे नाशवंत आहे त्याच्या मागे लागतोय, तर ही कधी न संपणारीच आहे खरं तर. पण हे ज्ञान कधी होईल, जेव्हा मला स्वरूप प्राप्ती, माझं स्वरूप समजेल. माझं स्वरूपच जर अविनाशी आहे, सगळ्यात महत्वाचं निरवयव आहे, अरूप आहे, मग सांगा बरं, आपण या नामरूपाशी जोडून स्वतःच्या वेगवेगळ्या इमेजेस करून प्रतिमा तयार करतो आणि मग त्यामध्ये त्या कशा चांगल्या टिकतील, कोणी कसं नावं ठेवू नये. व्यावहारिक सत्य ठीक आहे, थोडं जिथपर्यंत आहे तिथे पाळणं आवश्यकच आहे, तो विवेक करावा लागतो, तो विवेक करावाही. पण जोपर्यंत आपल्या वासना हा शब्द वाईट नाही बरं का, अजिबात वाईट नाही, इच्छा, मग त्या इच्छा जोवर खुंटणे हे जोवर होत नाही तोवर ते म्हणतात, आता त्यांनी अनुभव काय सांगितला, आता निश्चितीने पावलो विसावा. निश्चित बघा, निश्चितीने म्हणजे काय, पुन्हा येणार नाही, पक्क झालं, दृढ झालं, सगळं पक्क होत गेलं. असं पक्क होऊन जाण्याकरता आपल्याला, मला जर हा अनुभव हवा असेल, पॅरलली हा अनुभव आपल्याला त्यांचं अनुभव काय म्हणतात कळून घेताना आपण लगेच बाजूला सांगायचं, हो मला पण हेच हवं आहे. मग मला हे हवं असेल तर त्याच्यासाठी दिलेला चरण, त्यांनी जे सांगितलं की मला हा विसावा कशात कधी मिळाला, निश्चिती पावलो, मला हा निश्चित मिळून गेला, म्हणून ते अनुभव सांगतायत. म्हटलं कशाने मिळाला, खुंटलिया धावा तृष्णेचा. सगळं सतत आपल्याला 10 विषयांची तहान असते. 10 विषय सारखं आपण हे बोलतोय, कारण आपलं जीवन बंदिस्त त्यामध्ये. शब्द आहे, स्पर्श, रूप, रस, गंध, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, यामध्येच जीवन गुंतलेलं आहे. आणि मग काय आहे इथं, तर ते सांगतायत खुंटलिया धावा. आणि आपण साधं रोजच्या प्रपंचात, आपण आता उदाहरण घेऊ, जाता जाता सारखं उदाहरण घेतलं ना की सोपं जातं, आणि तिथे स्वतःला ठेवायचं किंवा अजून सोपं जातं. यापर्यंत जायचं असेल ना तर आपण आधी आपला विचार करायचा, दुसऱ्यांचा विचार करायचा नाही. मग आपला विचार करताना आपण साधी गोष्ट, सत्तेचा विचार केला, साधी गोष्ट आहे. आता
रोजच्या प्रपंचात न संपणारा विषय आहे तो सासूसुनांचा आहे. साधी गोष्ट. आता बघा बरं, कुठली सत्ता म्हणते हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. काय असतं मग, ज्यावेळी यायची असते तेव्हा खूप कोड कौतुक असतं, कळतंय आपल्याला बोललेलं. आणि मग काय का भीती वाटायला लागते, अरे बापरे मी तर असं ठेवते, माझं तर असं असतं, मग हे आता काय बदलणार, मग आता काय होणार, कोणाची सत्ता येणार, आत्ता तर आली, तिला कसं काय द्यायची, सगळे भीती सुरू होतात, सगळ्या गोष्टी सुरू होतात. सगळ्या एकांच्या ते होतात, दुसऱ्यांच्या मनात काय असतं, एवढं काय आहे, आमचं आम्हाला येतं की नाही, मग आता ही कशी मी माझ्या पद्धतीनेच बघेन, सगळं चालू राहतं. आता असे प्रकार जर चालू असतील तर खुंटलिया धावा तृष्णेचिया हे रोज वाचून जरी आपण बघितलं तरी जर सत्ता हा एकच विषय घेतला आणि ती घरातल्या घरातच जर आपण असे खेळत असू तर हा अभंग आपल्याला, तुकोबा आमचे सद्गुरू नेहमी म्हणतात, कायम संत सद्गुरूंचा केवळ जय जयकार करून उपयोग नाही. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथा एकदम साजऱ्या करून काही त्या कराव्यात, त्यांचा जय जयकार करावा, पण त्यांचे विचार जर आत्मसात होत नसतील तर त्या गोष्टीला काही उपयोग आहे का बरं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि मग इथे तुकोबा जसं आपल्याला सांगतायत की खुंटलिया धावा तृष्णेची, हळूहळू हा भाग आहे. पुन्हा तेच सांगणं आहे की या गोष्टी एका क्षणात होत नाही की चला आता मी विचार केला उद्यापासून मी असं करणार नाही. अगदी नेमकं आपलं उलटं होतं. उद्यापासून म्हणतो आणि त्या क्षणी पण असं वागतो, उद्या तर अजून जोरात उलटं वागतो. असं होत नाही, कारण हे मन अत्यंत, हे मन चंचल आहे. ते मुळात रजोगुणाचं आहे आणि चंचल आहे. रजोगुणाचा गुणच हे म्हणजे हेच काय आहे, दिसणारा परिणाम काय आहे, तो चंचल आहे. मग असं जे मन आहे, हे जे चंचल आहे, ते मन आपल्याला आधी सावकाश वळवून घ्यावं लागतं. काय म्हणतो, तुकारामांचेच अभंग आहेत, कितीतरी संतांचे आहेत, पण आता काय लागे, आता लागे मन तुझे चरण देखील या. आता न लागे कुठे, अजून दुसरीकडे लागत नाही, फक्त तुझ्या चरणांकडे माझं मन लागलेलं आहे. किती सुंदर अभंगात सांगितलेलं आहे. म्हणजे असं ज्यावेळी आलंबन म्हणून मी ते स्वीकारेन आणि हळूहळू साधना करायला लागेन, तेव्हा मला या वासनांवर, सगळ्यात महत्त्वाचं वासना ज्या आहेत, इच्छा आपल्याला, त्या हळूहळू कमी करून आपल्याला आत्मज्ञानाकडे जायचं आहे. कारण या वासनांमुळेच आपण जन्ममरणाच्या चक्रात पडलेलो. मग आता याचा भेद करण्यासाठी, हा बंध तोडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर शास्त्र संस्कारित आपल्या मनावर. आता बघा, आपल्याला त्यांनी हे दिला की मला अनुभव कशाने आला, पण मला येताना मी काय करावं यासाठी शास्त्र उपयोगाला पडतं. तर माझ्या मनावर, आपल्या सगळ्यांच्या मनावर जी वासनेची घडी घट्ट रुजलेली आहे, वासनेची घडी हे आत्ता आपण सगळं बघितलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या 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 याच्याशिवाय आपण जातच नाही कुठे. तर त्यामुळे अशी जी वासनेची घडी माझ्या मनावर बसली आहे, तिथे शास्त्र संस्कारित घडी बसवणं याला परमार्थातली साधना म्हणतात. साधनेच्या खूप व्याख्या आहेत, पण आपण आपल्यासाठी केलेली ही महत्त्वाची व्याख्या की शास्त्र संस्कारित घडी बसणं म्हणजे काय. माझ्या या साधना करताना आपण म्हणताना खूप म्हणतो, स्पर्धा नको, तुलना नको, द्वेष नाही, मत्सर नाही, पण कधी कधी ते घडून गेल्यावर तरी कळतं, कधी कधी ते इतकं सूक्ष्म असतं की आपल्याला ते आपण करतोय, आपला अहंकार जागा आहे हे सुद्धा कळत नाही. याचा सगळ्याचा हे काय आहे, सगळ्यातनं फक्त निर्माण काय होतं, अहंकार. मग अहंकाराची घडी जी मनावर, आपण आत्ता जी वासनेचं म्हणतो ते अहंकार आहे. मग अहंकाराची घडी जर असली तर अहंकार लयाकडे ती जायला, गती. गीतेमध्ये काय सांगितलंय, आपल्याला कायम गीतेमध्ये गती दाखवलेली आहे. कुठून कुठे गती, तर देहभावातून आत्मभावाकडे गती आहे.
देहभाव म्हणजे काय? मी सतत देह मानून त्याचं सजावट करायची, सतत त्याच्याविषयी विचार करायचा, याला देहभाव म्हणतात. आत्मभाव म्हणजे काय? मी नक्की कोण आहे या विचारांमध्ये राहणं, आत्मानुसंधान. एवढीच. ती गती मिळवण्यासाठी मधल्या ज्या गोष्टी करतो ती साधना. मग आता हे जर मला वासनेच्या घड्या ज्या माझ्या जन्मोजन्मीच्या, आपण लगेच आपल्याला खूप नावं ठेवायचे असं अजिबात नाही बरं का. सगळ्या संतांनी, सद्गुरूंनी हे सांगितलेलं आहे की मान्यच आहे, विविध संस्कार आपण जन्मोजन्मीचे घेऊन आलो. पण आता कळलं ना, या वासनेच्या घड्या मोडल्या विना शास्त्र संस्काराची घडी बसत नाही. शास्त्र संस्काराची घडी बसणं याचाच अर्थ मी देह नाही, जग सत्य नाही आणि मी करता भोगता नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे जे शास्त्र सांगतं. आपण उलट वासनेची घडी काय? मी देह, जग सत्य, मी करता भोगता, ही वासनेची. मग आता मला जर ती शास्त्र संस्कारित करायची असेल तर मला हरिनाम तर आहेच आहे, पण हरिनामाबरोबर इथे आत्ता सांगितलं खुंटलिया धावा तृष्णेचिया. मला माझ्या वासनांवर म्हणजे इच्छांवर धाव घालणं गरजेचं आहे. म्हणजेच काय? मला काय म्हणतात, अनावश्यक काय आहे याचा विचार केला पाहिजे. कित्येक अनावश्यक गोष्टी आपण ही जी पंचज्ञानेंद्रियाने आहेत त्यांनी करत असतो. आत्ताचं जग तर खूप पुढे 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 चाललंय, चांगलं आहे, विज्ञानाने उत्तम होतंय सगळं. पण माझं नुकसान कशात आहे याचा विचार होतोय का? मला निश्चित हा नरदेह कशासाठी मिळालाय आणि त्यासाठी मला काय करायचंय हे जर माझ्या समोर आहे, पण तरी सुद्धा मी धावते, कशासाठी धावते आहे? सुखासाठी. आणि ते सुख मी खरं तर सुखरूप आहे. मग सुखरूप मी आहे हे मला का जाणवत नाही? कारण नाशवंताच्या मागे धावते तृष्णा. म्हणजेच काय? सतत असलेली अतृप्ती, सतत असलेली अशांती. हे सगळं मी स्वीकारलं जीवन म्हणून. जीवन म्हणजे काय? उभे आडवे सुख दुःखाचे धागे. मग आपण म्हणतो जीवनात जेव्हा काही खूप सुख येतं तेव्हा म्हणतो जीवनात ही घडी अशीच राहू दे. हे सगळं जे आहे हे संतांना मान्य नाही. संत फक्त एकच म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. तुकारामांचा अभंग आहे, पण त्यांचा अनुभव आहे. मग तो मला येणार नाही का? येणार. पण जोवर मी आत्ता म्हणते सुख दुःखाचे जागे हाच प्रपंच आहे, तर नाही, अजिबात नाही. या प्रपंचात राहून या सुख दुःखाला सगळ्यात महत्वाचं, सुख आलं तरी ठीक, दुःख आलं तरी ठीक, जे जसं येईल त्या पद्धतीने ते तसं भोगून पुढे जाणे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, विषय जे आहेत, आत्ता आपण हे सगळे 10 विषय बघतो ना, ते विषय आपल्याला अडकवत नाहीत बरं का. हे फार महत्वाची गोष्ट आहे. आपले 10 विषय आयुष्यात जे आहेत ते ईश्वरकृत आलेले आहेत, ते विषय असणारच आहेत. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ते आहे. आपलं त्या विषयामध्ये अडकलेलं मन आपल्याला त्रास देतं. आपण त्या मन चिकटवतो जाऊन त्या विषयाला, म्हणून तो विषय आत्मसात तू हवाच. ईश्वराने ती जर व्यवस्था केली नसेल आणि तो मिळाला नाही तर आपलं कुठपर्यंत जातं? कसं मिळत नाही बघतो, मिळालंच पाहिजे. मग त्यासाठी नीती सोडली जाते बरेचदा. मग आपण जर अशी कर्म केली की त्या कर्मांना फलं आहेच आहे. बघा, हे विषचक्र आहे. त्या चक्रातून सुटका कधी आहे हे आपण बघतो. सतत आपण त्याच मनात केलेले दुसऱ्या विषयीचे वाईट विचार हे सुद्धा कर्म आपल्याला त्रास देतो. म्हणून सांगितलेलं आहे चालता बोलता नाम, म्हणजे ते विचार येत नाहीत. हा महत्वाचा भाग आहे. आणि मग इथे ज्यावेळी तुकोबा आपल्याला सांगतायत की असा जो वासना या ज्यावेळी माझ्या हळूहळू कमी झाल्या आणि हळूहळू थांबून गेल्या, तेव्हा काय झालं? पिकलिया सेंद कडूपण गेले.
तैसे आम्हा केले पांडुरंगे, तुकारामांचाच अभंग आहे. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ नासे तृष्णा माया, आणि अवघी आनंदाची सृष्टी झाली, असा अभंग तुकाराम महाराजांनीच लिहिला. की आमच्यातलं हे निघून गेलं. कशाने? हे पांडुरंगाने ही कृपा केली. पण पांडुरंगाने कृपा केली असं म्हणतात जेव्हा, तेव्हा जी साधना असते ती साधनेतले प्रयत्न आपण बघायचे असतात, आणि ते प्रयत्न आपल्यासाठी आहेत. ते प्रयत्न तसेच्या तसे जर आपण केले तर ते आपल्याला लागू होतं. अशा पद्धतीने पुढे ते म्हणतायत, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तेणे गुणे. किती सुंदर म्हटलंय. आजवरचं आयुष्य किती स्पष्ट सांगितलंय बघा. आजवरचं आयुष्य भ्रमाने म्हणजे कल्पनेने, म्हणजेच नाशवंतामध्ये रमल्याने, दुःख भोगण्यात फुकट गेले. पुन्हा पुन्हा हा भाग येतोय की आपण जे सुख दुःख स्वीकारतो ना, हे स्वीकारणंच गोष्ट चुकीची. कारण मी जर आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप आहे तर त्याला ते जर सुखरूप आणि आनंदरूप तत्व असेल तर त्याला सुख दुःख असं द्वंद्व नाही, असंच शास्त्र सांगतं. आता ही घडी जर मी माझ्या मनावर पक्की केली नसेल तर आपण काय करतो? सुखाने हुरळून जातो आणि दुःखाने एकदम वाहवत जातो. आता असे दोन भाग जर आपल्यामध्ये झाले तर आपण काय झालो? या भ्रमामध्ये अडकलो. हा स्पष्ट विचार. आणि मग काय म्हटलं तुकोबांनी? मला आता लक्षात आलं की माझं आजवरचं आयुष्य हे जे सुखदुःख, असं सुखाने आनंदात हर्षभरीत होणं आणि दुःखाने लयाकडे जाणं किंवा दुःखाने अगदी डिप्रेशन येणं, यामध्ये काय होतंय? माझं फुकट गेलं आयुष्य. किती महत्वाचा शब्द आहे. नरदेह मिळालाय आणि तो फुकट जातो आहे. चालतं का आपल्याला प्रपंचात एवढीशी गोष्ट सुद्धा फुकट गेलेली? नाशवंतचे ती सुद्धा फुकट गेलेली चालत नाही. तर मग हे तर काय आहे हो? पुढच्या वेळी आपल्याला मिळेल न मिळेल माहिती नाही. आत्ता मिळालंय पण त्याचा विचार करत नाही. हा भाग विचारांकरता आहे एवढा पक्क लक्षात ठेवून इथे पुढे तुकोबा म्हणताय की आता फार महत्वाचा भाग येतोय बरं का, की नाव मंगळाचे तेणे गुणे. जेव्हा मी असं सुख दुःख माझ्या आयुष्यात मी बघतोय, आता त्याचं सुद्धा मला कौतुक वाटायला लागलंय. खूप मोठा ज्ञानाचा भाग आता इथे आलेला आहे. ज्ञानाचा भाग म्हणजे काय? त्यांनी अनुभवातनं जेव्हा मला मीच तर आत्मस्वरूप आहे, मीच ब्रह्मस्वरूप आहे, ज्याला सुख दुःख नाही ते कायम आनंद स्वरूप आहे, अशा वेळी मी तटस्थपणे माझ्या आयुष्याकडे म्हणजे समांतर माझ्या स्वरूप, मी एकदा स्वरूप प्राप्ती झाली की प्रपंचात जे आता देह रूपाने जे मी भोगतो आहे त्याच्याकडे मीच कौतुकाने बघायला लागलो. किती सुंदर अवस्था बघा, किती चांगली आहे. अंतरंगातली अवस्था सार्थक आपण बघतोय बरं का. हे इथे सार्थक नाही शब्द आहे, पण याच्या मागे अख्खं अभंग सार्थक सांगतो. जीवनात आपल्याला ईश्वराने जेवढं काही आयुष्य दिले त्या आयुष्यामध्ये, त्या जीवनामध्ये आपल्याला त्याचं सार्थक कशात वाटणं आवश्यक आहे? की मी माझं जे काही नाव असेल, माझं जे काही कुटुंब, काय जे काही चाललंय प्रपंच, त्या प्रपंचामध्ये मी मलाच तटस्थपणे बघू शकणं आणि मी तटस्थपणे माझ्या सुखदुःखांना स्वीकारणं. तटस्थपणे म्हणजे काय? त्यापासून बाजूला राहून मी ते स्वीकारू शकणे. म्हणजे मी काय उधळून लावतीये का काही गोष्टी? सुख आलं की ते पकडून ठेवायचं. गंमत अशी आहे की सुख आलं की त्याचं भय असतं की हे जाऊ नये, हे भय निर्माण होतं. आणि दुःख आलं की आपण परमेश्वरालाच नावं ठेवतो. तुला काय मीच दिसते का रे? तुला काही कोणी अजून दिसत नाही का? इथे तुलना सुरू होते. आणि दुःख मलाच का? म्हणजे ते स्वीकारलं. पण ह्या दोन्ही गोष्टी, सुख येवो दुःख येवो, काहीही आलं तरी मी ते स्वीकारायला बांधील नाही. हा ज्याचा निश्चय झालेला आहे असा जीवनमुक्त असतो. त्यामुळे तो त्या सुखदुःखाकडे
ही येणारी जाणारी आहेत. आगमापायी असा संतांचा शब्द आहे. तर ती येणारी जाणारी सुखदुःख आहेत. त्याच्याकडे ते काय म्हणतात, ठीक आहे, ही सुखदुःख भोगणारा कोण आहे? जो देह घेऊन आलेला आहे त्याच्याशी निगडीत ते आहे. जीव जो असतो, जो स्वरूपाशी ऐक्य पावला नाही, जो देहभावात आहे, तो ती भोगत असतो, तो ती स्वतःला मानत असतो, ते स्वतःला लावून घेत असतो. पण हे जीवनमुक्त कसे असतात? तटस्थपणे बाजूला राहून, ठीक आहे, हे आलंय ते देहाचं आहे, प्रारब्ध देहाला आहे. मग ते देहाने सुख आलं, सुखे संतोषानं जावे, दुःखे विषादानं भजावे. ज्ञानेश्वरीत माऊली सांगते, सुखे संतोषानं जावे. छान आरामात मस्त स्वीकारून नाही, त्याची पुढचीच भावना चुकीची आहे नंतर, कारण ते सुख टिकावं म्हणून आपण धावायला लागतो. आणि दुःखे विषादानं भजावे. दोन्ही भाव नको, मन सुखातही नको, दुःखातही नको. कारण मनातीत असलेलं म्हणजेच अमन असलेलं तत्व मी आहे, असं अमन तत्वावर आरूढ झालेले जीवनमुक्त याकडे कौतुकाने बघतात असं सांगितलं. मग आपण आपल्या प्रपंचात असं कौतुकाने बघू शकू का हो? निश्चित बघू शकणार आहोत. त्याच्यासाठीच आत्ता आपण मनावर नियंत्रण, मनावर वासनेची घडी शास्त्रसंस्काराची हळूहळू होत गेली आणि मग माझंच स्वरूप मला अनुभव आला. तर अशाच रीतीने कौतुकाने आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांकडे आपल्यालाही शांतपणे आपलं अखंड आनंद, तृप्ती, समाधान, निर्भयता, शांती कुठेही हलू न देता बघणे, याचा अर्थ कौतुकाने बघणे. इतकं सुंदर आहे. आणि यासाठीच खरं तर आपलं तळमळ किंवा धावणं सुरू असतं, पण अज्ञानामुळे ते आपल्याला कळत नाही. मग असे जीवनमुक्त आपल्याला मदतीला येतात. आणि मग आपण अत्यंत डोळे मिटून संतांचं घट्ट बोट धरलं तर आपण याच मार्गावर घट्ट काय म्हणतो रुचतो, म्हणजे विचाराने रुचतो आणि अत्यंत सुकर होतो आपल्याला हा मार्ग. काय म्हणतो, हायवे वगैरे म्हणतो ना आपण, हायवेने कसं पोचतो पण लवकर, हायवेने जाताना कसं छान, खड्डे नाहीत, काही नाहीत, काय नाहीत, सुंदर मार्ग, कसं वाटतं आपल्याला, छान वाटतं. मग हे संतांचं बोट धरलं, संतांचे अनुभव जर आपण लक्षात घेतले तर असं जीवन आपलं सार्थक अशा पद्धतीने होऊ शकतं. यावर श्रद्धा आणि शरणागतीपूर्वक आपण हे विचार स्वीकारणं आवश्यक आहे. आणि शेवटचं चरण सांगतं, तुका म्हणे मुक्ती परिणती नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. किती सुंदर अनुभव, फारच छान पद्धतीने तुकोबा सांगतायत. ते म्हणतात, आता बघा किती छान पद्धतीने लिहिलंय की आता आम्ही मुक्तिरूप नवरीशी लग्न केले आहे. मुक्तिरूप नवरी ही काय म्हणतात, हा विचारच किती सुंदर आहे बघा. मुक्तीच आहे आणि नवरी म्हणजे तिच्याशी लग्न केले आहे, म्हणजे गाठ पक्की बांधलेली आहे, म्हणजे ऐक्यच झालेलं आहे. मुक्तिरूप नवरी हा जर विचार नुसता साधी जरी केला तर आपल्या रोजच्या जीवनात हे शब्द ज्याला आपण वापरतो त्या भूमिकेतून आपण म्हणजे भूमिका करायला लागतो, पण ते म्हणजे मी यातून सुटून जातो. म्हणजे पत्नीची भूमिका आपण उत्तम करायची, पत्नी असू काय जे आतापर्यंत बोललो ते असू, त्या कर्तव्य ते प्रेमाने करणं आवश्यकच आहे. पण मुक्तिरूप नवरीशी म्हटल्यानंतर काय झालं बरं, आपल्याला ते आपलं खरं स्वरूपच सांगतात की त्याच्याशी तुला जर अशा पद्धतीने कळत असेल तर जीव शिव ऐक्य ते लग्न लागलं की काम संपलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, मुक्तिरूप नवरीशी लग्न केले आहे आणि त्यामुळे आयुष्याचे 4 दिवस खेळीमेळीने, म्हणजे आत्ता आपण हे जो सगळा विचार केला की मला माझं आयुष्य कशामुळे मिळालं, माझ्याच वासनांनी माझा जन्म झाला, मग माझ्या वासनांची परिपूर्ती करण्यासाठीच मला माझ्या आयुष्यातलं जे कुटुंब आत्ता हे दिसतंय ते कुटुंब, त्यामध्येच माझ्या वासना पूर्ण होतील म्हणून ईश्वराने तशी माणसं मला दिली, तसा मित्रपरिवार दिला, तसा उद्योगधंदा दिला.
सगळं आपलं त्यानुसार ठरलेलं आहे. पण त्यानुसार ठरलेलं असताना आता आपल्याला महत्वाचं इथे शब्द वापरलाय की आम्ही खेळीमेळीने जगतो. कधी? मुक्तिरूपी नवरी. म्हणजे जेव्हा मी माझ्या स्वरूपाशी ऐक्य पावते तेव्हा हे जे सगळं माझ्या वासनांनी दिलेलं संचितातले भोग प्रारब्ध म्हणून आले, प्रारब्धात मला क्रियमाण दिलेलं आहे, स्वातंत्र्य प्रयत्नाचं स्वातंत्र्य दिलंय, ते जर मी योग्यपणे केलं तर असलेलं जीवनाचं सार्थक मीच मला अनुभवू शकते. अनुभवू शकणं म्हणजेच काय? खेळीमेळीने म्हणजेच काय? कोणताही अनुकूल प्रतिकूल भाव न ठेवता तटस्थपणे वास्तव स्वीकारून आणि झालं तर उलट मदतच अशा पद्धतीने आपलं जीवन जगू शकतो आपण. आणि ते जगू शकतो याचा अनुभवच संतांनी दिलेला. म्हणजे असं जगू शकू का असे वगैरे प्रश्न यायलाच नको. हा अनुभव दिल्यामुळे काय झालं? तुकोबांनी अनुभवच दिल्यामुळे असा असा अनुभव आलेला आहे, असा असा त्याचा परिणाम झालेला आहे, मग तू हे करून बघ. अशा पद्धतीचा अनुभव जर यायचा असेल तर आपल्याला निश्चित काय विचार केला पाहिजे? हा विचार अगदी शेवटचा सांगून मग चिंतन थांबवते. पण हा विचार करताना आपल्याला आता असा जर अनुभव जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर मग काय असा विचार आपल्या रोजच्या प्रपंचात रुजला पाहिजे? म्हणजे माझ्या मनात बरं का, माझ्या अंतरंगात कुठला रुजला पाहिजे तर तो रिफ्लेक्ट होतो आपल्या जीवनात. तर माझ्या अंतरंगात आमच्या डॉक्टर काकांनी अत्यंत सुंदर असा एक विचार, म्हणजेच ग्रंथातूनच आलेला पण चिंतनातून आमच्या समोर जो आम्हाला दिलेला आहे तो विचार मी सांगते. तो आहे की जे जे माझं आहे ते मी नाही. जे जे माझं आहे ते मी नाही. विचार करा हा. जे जे माझं आहे असं म्हणताना मी नाही याचा अर्थ काय? आत्मा म्हणजे ब्रह्म. पण जे आपण विचार काय करायचा आहे? जे जे माझं आहे. आता रोजच्या आयुष्यात आपण काय करतो? देह माझा, बुद्धी माझी, मन माझं, कुटुंब माझं, व्यवसाय माझा, आहे की नाही? यादी केवढी मोठी झाली की नाही आपली. मग प्रपंच माझा. मग आता आपल्याला ही शास्त्रसंस्काराची घडी आहे की ही शास्त्रसंस्काराची घडी कशी बसवायची आहे की जे जे माझं आहे, आता एवढी सगळी यादी झाली, ते मी नाही. मग मी नाही म्हणजे काय? आत्मस्वरूप जे आहे त्याला हे काहीही लागू नाही. हा जर भाग आणि मग मी आत्मा आहे ही घडी जर बसायची असेल तर आत्ता जे हे सगळं सांगितलं ते माझं आहे. आणि जे जे माझं असतं त्याच्याशी आपण बोलू शकतो, संवाद साधू शकतो. म्हणजे ते दुसरं होतं. आणि आपण कसे आहे? एकमेव अद्वितीय तत्व आहे. मग एकमेव अद्वितीय तत्वावर आपल्याला आरूढ व्हायचं असेल तर आत्ता हे जे सगळं सांगतो त्याच्याशी संवाद साधत 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 तो संवाद थांबवायचा आहे. पण तो संवाद साधणं ही साधना आहे. आणि कधीतरी ही साधना समाप्त व्हावी असाच आपला सुरुवात झाली होती अभंगाला. साधं एक उदाहरण देते यामध्ये. आपलं डोकं दुखतं काय किंवा अंगात काही दुखतं तेव्हा आपण काय म्हणावं? आपल्याला रोजचं रोज काम तर असतंच. तर आपण त्या डोक्याला मी दुखतो असं म्हणू का हो? आता मी दुखतो नाही, माझं डोकं दुखतं असं म्हणतो की नाही? मग माझं म्हणजे ते आपल्यापासून जे जे माझं असतं ते माझ्यापासून वेगळं आहे. म्हणजे मी पासून वेगळं आहे. मी आत्मा आहे. मग माझं आहे ते माझ्यापासून वेगळं आहे. मग ते माझ्यापासून वेगळं आहे म्हटल्यावर मी संवाद केला पाहिजे. बरं बाबा तू दुखतो आहेस, मग तुला काय देऊ? गोळी देतो. गोळी देतो, आराम देतो. आराम दिल्यानंतर तुला उद्या जे काही करायचं आहे, हातपाय असतील, डोकं असेल, ते करून तुला ते करायचं आहे हे सांगून आपण संवाद साधला, संपलं काम. म्हणजे आपल्यापासून जे वेगळं असतं त्याच्याशी संवाद साधला की काम होतं. आपण मी ठणकतो असं म्हणतो का?
आपलं अंग ठणकत असेल, माझं अंग ठणकतं, मी ठणकत नाही, मग मी कसा आहे याचा विचार पक्का होत जातो. आणि तो कसं आहे माहिती आहे का, अगदी महत्त्वाचा भाग आहे हा. सगळा ज्ञानाचा विचार होता. लक्षात ठेवलं पाहिजे की संपूर्ण परमार्थ हा अंतरंगाचा आहे, तो दाखवण्याचा नाही, अजिबात नाही. गंमत अशी आहे की प्रपंचात सगळ्या गोष्टींचं संस्कार आपल्याला दाखवणं यामध्ये आपण खूप ग्रेट मानतो. म्हणजे दाखवलं की छान, सगळं छान, हां चांगलं चाललंय. मग त्या दाखवण्यासाठी किती ती धडपड, काही नसेल तर कर्ज काढून एवढं सगळं आपण करत राहतो. पण हे आपल्याला तसं परमार्थ हा मार्ग त्यासाठी नाही. परम प्राप्तव्य, परम म्हणजे श्रेष्ठ, प्राप्तव्य म्हणजे मोक्ष, एवढंच आपलं आहे. आणि ती करताना ती अंतरंगाची घडी आहे. अंतरंगातली घडी ही फक्त आपल्या सद्गुरूंची एवढंच असतं. सद्गुरू आणि शिष्य यांच्याच नात्यातून ही अंतरंगाची घडी फुलत जाते. त्याकरता सद्गुरू अत्यंत महत्त्वाचे असतात. इथपर्यंत स्वतः ते जीवनमुक्त असतातच, त्यामुळे मार्गदर्शक संत सद्गुरूच असतात. हा विचार लक्षात घ्यायचा आणि पुन्हा पुन्हा आपल्या वासनेंच्या मनावर जन्मोजन्मीच्या वासनांच्या घड्या ज्या बसल्या आहेत त्या मोडून शास्त्रसंस्कारित सद्गुरू संतविहित विचार त्यावर बसवणं हे आपलं कर्तव्य आहे. तरच आपल्याला या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सोडून स्वानंदे सुखी झाले. समर्थ जे सांगतात की अहंकार सोडून या नरदेहाचं सार्थक केवळ आणि केवळ अहंता सोडून मुक्ती म्हणजे स्वरूपाशी एक होणं एवढं आहे. हे आपल्याला जमू शकतं. तुकोबांच्या अनुभवातून आता हा सगळा जो विचार केला तो आपल्याशी निगडीत जोवर आपण करणार नाही तोवर आपल्याला रोजची ही पारायणं म्हणा किंवा रोजचं हे बहिरंग उपासना म्हणतात, त्या बहिरंग उपासना केवळ उपयोगाची नाही, त्याच्या जोडीने अंतरंग उपासना अतिशय महत्त्वाची आहे. श्रवण मनन निधिध्यासन ही अंतरंग उपासना आहे. आपल्याला सर्वांना या अंतरंग उपासनेचा विचार जीवनात करता यावा, तो रुजावा ही माझ्या सद्गुरूंचरणी मी प्रार्थना करते आणि आत्ताचं हे चिंतन थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. चातुर्मास उत्सव समितीच्या उपक्रमात जगद्गुरू तुकोबारायांच्या नामपर आणि ज्ञानपर ओव्यांचे चिंतन सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तसेच समितीच्या आदरणीय सविताताई खरवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही विशेष आभार. धन्यवाद.